लढाई लढू आणि ह्या आरोपीला फाशी होईपर्यंत थांबणार नाही। आणि काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही सर्वजण त्यांच्या सोबत आहेत एवढंच आजच्या प्रसंगी सांगतो आणि थांबतो। यानंतर सक्षणा सलगर, सक्षणाताई सलगर, स्टेजवरचे सगळे खाली बसा। नमस्कार, अजिबात उभा राहू नका सगळ्यांना। आज बीड मध्ये आम्ही सगळेजण इथं कुठली जात पात म्हणून नाही तर महाराष्ट्र धर्म म्हणून आम्ही सगळेजण उपस्थित आहोत आणि आपल्या सर्वांचे बांधव कर्तबगार सरपंच स्टेजवरच्या सगळ्या मान्यवरांनी खाली बसा, यांना खाली बसा अगोदर, स्टेजवरच्या खाली बसा, स्टेजवरच्या खाली बसा, स्टेजवरच्या सगळे खाली बसा। माझ्या बहिणीच्या कुंकू पुसले स्टेजवरच्या कोणीच उभा राहू नका, खाली बसा। अनाथ झालेली आहेत। ही दडपशाही, ही गुंडागर्दी मातीत मिसळल्याशिवाय महाराष्ट्र शांत बसणार नाही। कारण हा लढा कुठल्या जातीचा नाही, हा लढा मराठी माणसासाठी आहे। संदीप भाईंची सगळं असेल जात म्हणून नाही तर आपला माणूस स्टेजवरच्या खाली बसा सगळे। अण्णांच्या पाठीशी आहेत। त्यामुळे कोणी कितीही मोठा असला तरी महाराष्ट्राच्या जनतेने भागवायचं नाही। खाली बसा, खाली बसा मान्यवरांना। फाशी झाली पाहिजे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय शिवराय, जय अहिल्या। स्टेजवरच्या सगळ्या मान्यवरांना तुमच्यामुळे कार्यक्रम दिसतो। विनंती आहे की त्यांना जागा करून द्या। सर्वांना विनंती आहे कृपया कुणी गोंधळ करू नका। क्रांतीसूर्य माननीय मनोजदादा जरांगे पाटलांचं आगमन होत आहे। काही गोंधळ करू नका, सर्वांनी जागेवरती बसून घ्या। व्यवस्थापना विनंती है कि 2 खुर्च्याची व्यवस्था यहाँ पर एक आश्वासन देना चाहता हूँ कि संतोष अन्ना के हथियारों को जब तक फांसी की सजा नहीं होती, जब तक उनको कुटुंब को न्याय नहीं मिलता, जब हम रास्ते पे की लड़ाई लड़ेंगे